हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनल वरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर बघा, आपली जी क्लासची सिरीज चालू आहे, फ्री शिवण क्लास, स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवायला शिका, त्या सिरीजचा आपला 32वा दिवस आहे. तर बघा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण फोटो ब्लाऊजचे जे पॅटर्न आहे ते अस्तर आणि फॅब्रिकला जॉईन करून घेतले. तर ते आता आपण या व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू करणार आहे. तर बघा, व्हिडिओ स्किप करता शेवटपर्यंत बघा. तुम्हाला यामध्ये काही ट्रिक्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या असतात. तर बघा, आता अगोदर आपण जो फ्रंट पार्ट आहे ते घेऊ. ते तुम्ही बाकीचे पार्ट जे आहे ते बाजूला ठेवतील. अगोदर फ्रंट पार्ट घ्यायचा आहे आपल्याला. तर इथे बघा, आता हे पार्ट अस्तर आणि मेन फॅब्रिकला जॉईन करून घेतले. तर हे बघा, आता हे असे समोरासमोर ठेवून घ्यायचे. तर इथे आपल्याला आता टक्सची मार्किंग करायची. तर टक्सची मार्किंग कशा पद्धतीने करायची ते इथे तुम्ही बघा. आता बघा, इथून आपण टक्स आपल्या साईज नुसार 4 इंच घेतला होता. आता भरपूर टाइमचा म्हणजे त्या व्हिडिओ काय करता बघती नाही म्हणजे ताई, आणि डायरेक्ट सांगता की बुवा तुम्ही ते तिथे एवढं घेतलं होतं मग इथं का घेतलं. त्यामुळे स्किप न करता शेवटपर्यंत बघायचा, म्हणजे काही पॉइंट सांगितले असले ते मिस नाही होणार. तर इथं बघा, आता इथं आपण पेपर पॅटर्न कट करताना टक्सचं मार्जिन घेतलं होतं 4 इंच, पण आता इथे आपण 4.5 इंच घेणार आहे. तर ते का घेणार आहे, कारण इथं आय उपपट्टीसाठी आपण अर्धा इंच अस्तर वाढवलेले आहे, त्यासाठी आपल्याला इथे घ्यायचे 4.5 इंच. तर बघा, आता मी इथं मार्किंग करून घेतली. इथून असं टेप ठेवायचा आणि 4.5 इंच इथं मार्किंग करायची. त्यानंतर तिथून वरती मार्किंग करायची आपल्याला 2.5 इंच. हे बघा, 2.5 इंच मार्किंग केली. इथून पण आपण चेक करून घेऊ 4.5 इंच. हे बघा, आता ही जी आहे ते सरळ अशी लाईन जोडून घेऊ. त्यानंतर आपल्याला हा पूर्ण टक्स घ्यायचा असतो 1 इंचचा. तर याच्या दोन्ही बाजूने आपण अर्धा अर्धा इंच मार्किंग करणार आहे बघा. ती तसं ठेवायचं आणि इथं अर्धा अर्धा इंच मार्किंग करून घ्यायची. आता हे अर्धा इंच आपण असं टेपनीच मी जोडून घेते. इथं इकडे देखील सेम असा टक्स ड्रॉ केला. त्यानंतर बघा, इथून आपल्याला याचा सेंटर घ्यायचा असतो. हे किती आलंय आता 5 इंच. ही जी आपल्याला पट्टी साईड कडली तर ती किती आली होती 5 इंच. तर 5 इंचचं निम्म किती होतं 2.5 इंच. तर 2.5 इंच इथं मार्किंग केलं. इथून आपल्याला या टक्स मध्ये अंतर ठेवायचे 1.25 ते 1.5 इंच. इथं आपण अंतर ठेवणार आहे 1.5 इंच. तर इथे 1.5 इंच मार्किंग केलं. त्यानंतर इथून पुन्हा एक 1.5 इंच मार्किंग करायची बघा. मार्किंग केली. त्यानंतर पुन्हा इथून एक 1.5 इंच, म्हणजे पूर्ण जो टक्स आहे त्या टक्स मध्ये आपल्याला अंतर ठेवायचे 1.5 इंच. त्यानंतर इथून क्रॉस पट्टी जॉईन करणार आहे. तिथून वरती आपल्याला 1 इंच वरती मार्किंग करायची. तिथून 1 इंच वरती मार्किंग केली. आता बघा, आपल्याला हे असे टक्स जे आहे ते मी स्केल जोडून तर बघा, इथे मी स्केल घेतली. स्केलने आपण हे मार्किंग जे केले ते असं जोडून घेऊ. आता हे दोन्ही बाजूने 1.5 इंच घ्यायचे. तर मग हे बघा, 2 लाईन इतकं मार्किंग करायचं, म्हणजे पूर्ण टक्स आपल्याला अर्धा इंचाचा घ्यायचा असतो. तिथे 1.5 इंच मार्किंग केलं. त्यानंतर इकडं आर्महोल मध्ये इकडे देखील सेम. हे बघा, तुम्ही हे मोजून देखील घेतलं तरी काही हरकत नाही. आता मी 1.5 इंच म्हणजे 2 लाईन इतकं असं दोन्ही बाजूनी मार्किंग करते बघा. म्हणजे आपले पूर्ण टक्स घ्यायचा आहे फक्त अर्धा इंचाचं. झालं. आता बघा, एका पार्टवर आपण ड्रॉइंग केली. आता दुसऱ्या पार्टवर सेम आपल्याला त्याच पद्धतीने ड्रॉइंग करायची. इथून किती घेणार आपण 4.5 इंच. इथून घेतलं 4.5 इंच, वरती घ्यायचं 2.5 इंच. त्यानंतर इथून पुन्हा चेक करायचे आपल्याला 4.5च, कारण मागे पुढे होऊन जातं त्यासाठी. त्यानंतर लाईन आपण अशी ड्रॉ करू आणि दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच मार्किंग करायची, कारण पूर्ण टक्स घ्यायचे आपल्याला 1 इंचचा. स्केलने आपण बघा असं जोडून घेऊ अगोदर. जोडलं. त्यानंतर ही जी आपली गळ्याची जी साईडची जी पट्टी आहे तिकडे आपल्याला सेंटर घ्यायचंय. तर हे पूर्ण आहे 5 इंच, त्याचं निम्म झालं 2.5. त्यानंतर बघा, इथून आपल्याला गॅप ठेवायचा आहे 1.5 इंच. त्यानंतर इथून पण सेम 1.5 इंच. त्यानंतर
तिथून इकडे असं 1.5 इंच, 1.5 इंच मार्किंग करून घेतलं. त्यानंतर इकडनं बघा आपण क्रॉस पट्टी जॉईन करणार आहे. तिथून वरती आपल्याला 1 इंच स्केलने आपण हे मार्किंग सर्व जोडून घेऊ. तर इथून बघा पाव इंच दोन्ही बाजूने मार्किंग करायची, म्हणजे पूर्ण टक्स घ्यायचे आपल्याला अर्धा इंचाचा. त्यानंतर इकडे देखील सेम, इथून देखील 2 लाईन इतकं म्हणा किंवा पाव इंच म्हणा, हे बघा असं मार्किंग करून घेतली. आता टक्सच्या आपण दोन्ही पार्टवर जी आहे ती मार्किंग करून घेतली. हे बघा इथे दोन्ही जे आहे आता मार्किंग करून घेतली. पण आता आपण साधा ब्लाऊज स्टिच केला होता, पण आता अस्तरचा ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच करायचा, तर बघा इथं आपण आता अस्तरचा ब्लाऊज कशा पद्धतीने स्टिच करायचा तुम्हाला इथे काही टिप्स सांगणार आहे, त्या व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा. तर चला, तर इथं बघा अगोदर मी एक पार्ट घेतली, हा पार्ट बाजूला ठेवू. तर इथं बघा कधी पण अस्तरचा ब्लाऊज जो असतो तो फोटो स्टिच करताना लक्षात घ्यायचा इथं. तर काय करायचं, जी मधली सेंटरची जी लाईन राहते त्यावर अगोदर आपल्याला कच्ची शिलाई देऊन घ्यायची. हे बघा इथं ही जी आहे त्यावर आपल्याला कच्ची शिलाई देऊन घ्यायची, म्हणजे आपला अस्तर आणि जे हा ब्लाऊज पीस आहे हे दोन्ही एकमेकाला जॉईन होतील. तुम्ही जर असं केलं नाही तर काय होतं, कधी कधी अस्तरला फक्त टक्स दिला जातो आणि जे ब्लाऊज पीस आहे तो टक्स मध्ये येत नाही. त्यासाठी तुम्हाला अगोदर कच्ची शिलाई सेंटरवर देऊन घ्यायची. इथे बघा मी शिलाई देऊन घेते. आता इथून सुरुवात करायची, दिली. त्यानंतर तिथून अशी सुई वरती घ्यायची, बघा इथून मध्ये टाकायची आणि शिलाई देऊन घ्यायची. तर बघा दिली, इथे दोन्ही टक्सला दिली. त्यानंतर आता आर्महोल मधल्या टक्सला देऊ आपण. हे बघा इथे त्यानंतर वरती घ्यायची सुई, हे बघा हा जो कमरचा टक्स आहे इथे देखील आपल्याला देऊन घ्यायची. तर बघा आता हिचे मधले धागे ते अगोदर कट करून घ्यायचे आपल्याला. इथले धागे जे आहेत ते सर्व कट करून घेतले. तर मग अशा पद्धतीने तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने टक्सला अगोदर शिलाई देऊन घ्यायची. त्यानंतरच आता टक्स आपण स्टिच करणार आहोत. सर्वात अगोदर बघा कमरच्या टक्स स्टिच करते. आता इथे तुम्हाला शिलाई दिसणार नाही कारण आता सेम असतं आणि कलर पण धाग्याचा सेम आहे त्यामुळे. पण इथे आपण शिलाई दिली, आता तो असा सेंटर धरायचा आणि दोन्ही बाजूने आपण आता जशी मार्किंग केली त्यावर आपण आता शिलाई देऊन घेऊ. बघा इथे इथून सुरुवात करू आपण. जिथपर्यंत मार्किंग आहे तिथपर्यंत आपल्याला शिलाई द्यायची. तर सुई अशीच मध्ये ठेवायची आणि आपल्याला हा जो पार्ट आहे तो असा परत असा टर्न करायचा आणि तिथून पुन्हा खाली शिलाई द्यायची. यावर आपल्याला डबल शिलाई द्यायची. सुई बाहेर काढायची नाही. तुम्ही जर इथून सुई बाहेर काढली, धागा कट केला, तर तिथून बघा तुम्ही डबल जरी टीप दिली नंतर तुमची जी टीप आहे कालांतराने ती उसवायला सुरुवात होती. त्यासाठी टीप डायरेक्ट सुई बाहेर काढायची नाही. तिथून आपल्याला रिटर्न परत त्यावर टीप द्यायची. बघा अशी. तर बघा अशा पद्धतीने आता एक टक्स आपण कमरचा दिलाय, आता आपण दुसरे देखील देऊन घेऊ. इथं आपण आता गळ्याकडच्या साईडचा देऊ अगोदर. तर जशी मध्ये शिलाई दिली ती फोल्ड करायची आणि दोन्ही बाजूनी जसं आपण मार्किंग केलंय तशीच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. बघा इथून लॉक करून घ्यायचं एकदा आणि जिथपर्यंत शिलाई आहे तिथपर्यंत आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. म्हणजे अगोदर आपण टक्स वर सेंटरला कच्ची शिलाई दिली ना तशी. त्यानंतर बघा पुन्हा टर्न करायचं, सुई मध्येच ठेवली आणि तिथून परत रिटर्न आपण जशी शिलाई दिली त्याच शिलाईवर आपल्याला पुन्हा शिलाई द्यायची. बघा अशा पद्धतीने. तर बघा आपण दुसऱ्या पण टक्सला शिलाई देऊन घेतली. त्यानंतर आपण आता जो फिटिंगच्या साईडचा टक्स आहे त्याला देखील सेम शिलाई देणार आहे. आता बघा इथं आता हा टक्स आपला तिरपा आहे त्यामुळे हे जे कापड आहे हे असं तिरपच आलेलं असेल. तुम्ही त्याला सरळ करण्याचा प्रयत्न करू नका. असं सरळ करायला जसं ते इकडे व्यवस्थित येणार नाही.
जसं आहे तसंच आपल्याला ठेवायचं आहे. आता आपण इथे सेंटरवर शिलाई देऊन घेतली, तसंच राहू द्यायचं आणि तसंच आपल्याला शिलाई द्यायची. सरळ करण्याचा प्रयत्न करायचा नाही. समजलं? कारण टक्स आपला तिरका आहे, तर ती तिरपच येणार आहे. समजलं? तर आता आपण इथून सुरुवात करू शिलाई द्यायला. सुई अशीच मध्ये ठेवायची, टर्न करायचं आणि पुन्हा त्यावर आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची बघ. अशा पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला देखील जी फिटिंगची शिलाई काढल्याचा असते त्याला देखील शिलाई इथं आपण देऊन घेतली. आता आपण इकडे बघा आर्म होल मध्ये जो टक्स आहे त्याला देखील शिलाई देऊन घेऊ. तर अशा पद्धतीने आपण जी सेंटरला शिलाई दिली तशीच ठेवायची आणि जसं मार्किंग आहे त्यावर आपण शिलाई देऊन घ्यायची. बघायची सुई अशीच मध्ये ठेवायची, टर्न करायची हे बघा अशी, आणि पुन्हा रिटर्न यावर शिलाई येऊ द्यायची. तर बघा अशा पद्धतीने आपण चारही टक्सला शिलाई देऊन घेतली. बघा अशा पद्धतीने आपला जो पप आहे तो बघू शकता तुम्ही, हे बघा, आणि टक्सची शिलाई देखील तुम्हाला दिसत असेल. हे बघा अशा पद्धतीने आपण एक पार्ट तयार केलाय. हे बघा बॅक साईडने पण दाखवते. हे बघा तशा पद्धतीने जो पप आहे तो तयार होतोय, कारण आपण टक्स मधलं जे अंतर आहे ते व्यवस्थित ठेवायचंय. जास्त जवळ येऊ द्यायचं नाही. तुम्ही जर जास्तीत जवळ येऊ दिले तर ते व्यवस्थित दिसणार नाही. तर बघा अशा पद्धतीने आपण एक पार्ट तयार केला. आता दुसरा देखील सेम याच पद्धतीने तयार करू. बघा तर अगोदर इथं जशी मार्किंग केली तशी आपल्याला अगोदर शिलाई देऊन घ्यायची सेंटरवर. इथे सेंटर शिलाई देऊन घेतली, त्यानंतर सुई बाहेर वरती घ्यायची. पुन्हा इथून बघा या टक्सवर अशी सुई मध्ये टाकायची आणि पुन्हा इकडे शिलाई देऊन घ्यायची. त्यानंतर बघा इथून आपण कमरच्या साईडने सेंटरचा जो मार्किंग आहे त्यावर आपण शिलाई देऊन घेऊ. त्यानंतर तिथून परत वर जायची, बघा इथे इथून परत मध्ये टाकायची आणि इकडे आर्मचा जो टक्स आहे तिथे सेंटरला शिलाई देऊन घ्यायची. आता बघा अशी आपण चारही टक्सच्या सेंटरला शिलाई देऊन घेतली. म्हणजे आता हे धागे हे अगोदर कट करून घ्यायचे, कारण आपल्याला टक्स स्टिच करायची. तर त्यासाठी अगोदर हे धागे कट करायचे. बघा कट केले त्यानंतर काय करायचं, आता बघा कमरच्या साईडचा जो टक्स आहे त्याला अगोदर आपण शिलाई देऊन घेऊ. आता सेंटरला मध्ये शिलाई दिली आणि आपण खडूने मार्किंग देखील केलंय. तर जसं मार्किंग केलंय तशीच आपल्याला इकडे देखील शिलाई देऊन घ्यायची. बघा इथून लॉक करून घ्यायचं मागे पुढे करून, सुई अशीच मध्ये ठेवायची आणि रिटर्न असं टर्न करायचं आणि तिथून पुन्हा आपल्याला शिलाई रिटर्न घ्यायची. बघा इथून अशा पद्धतीने आपण एक साईडची कमरची जी आहे त्याला शिलाई देऊन घेतली. आता दुसऱ्या साईडचा जो आहे त्याला देखील शिलाई देऊन घेऊ. बघा अशी सेंटरला पण शिलाई दिली, व्यवस्थित तिथून फोल्ड करायचं आणि जशी मार्किंग आहे तशीच आपल्याला शिलाई द्यायची. इथून बघा मार्किंग वरच मी शिलाई देऊन घेतली. सुई तशीच मध्ये ठेवायची आणि टर्न करायची. एक मिनिट तशीच करून परत रिटर्न आपल्याला त्यावर डबल शिलाई देऊन घ्यायची. तर बघ दोन टक्सला आपण शिलाई देऊन घेतली. आता आपण हा जो फिटिंगचा आहे फिटिंगची शिलाई काढल्याचाच ते तिकडे देखील सेम. तर बघा इथे पुन्हा सांगते, ही शिरप दिसत असेल तुम्हाला, हे बघा हे कापड असं बाहेर जात असेल ते सारखं येणार नाही. जसे आपण या टक्सला शिलाई दिली हे दोन्ही पार्ट कसे सारखे आले तसे जो कमर म्हणजे जो फिटिंगच्या साईडचा जो टक्स आहे त्याचे सारखे येणार नाही. त्याचं मागे पुढेच होणार, कारण तो टक्सच आपला तिरपा आहे. बघा असा तिरपा दिसत असेल तुम्हाला, त्यामुळे त्याला सारखं करायचा प्रयत्न करायचा नाही. जसं आहे तसंच राहू द्यायचं आणि तशीच शिलाई द्यायची. इथे मी आता शिलाई देऊन घेतली. बघा
सुई तशीच मध्ये ठेवायची, ब्लाऊज टर्न करायचा आणि पुन्हा त्यावर आपल्याला डबल शिलाई देऊन घ्यायची बघा. अशी डबल शिलाई देऊन घेतली. त्यानंतर आता आपला आर्म होल मधला टक्स बाकी, आर्म होलचा टक्स पण सेम आपल्याला हे बघा असा फोल्ड करायचा आणि जशी मार्किंग आहे तशीच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. सुई तशीच मध्ये ठेवायची, पुन्हा ब्लाऊज टर्न करायचा आणि पुन्हा त्यावर डबल टीप येऊ द्यायची. तर बघा अशा पद्धतीने आपण चारही जे टक्स आहे त्यांना चारहीला पण आपण शिलाई देऊन घेतली. बरोबर अशा पद्धतीने आपले चारही टक्स तयार झाले शिलाई देऊन. बघू शकता तुम्ही. हे बघा ब्लाऊजचा जो पफ आहे तो किती सुंदर पडलाय बघा. हे बघा म्हणजे आपले जो बसचा भाग आहे तो प्रॉपर यामध्ये बसेल. अशा पद्धतीने तुमचा देखील पफ जो आहे तो तयार झाला पाहिजे. हे बघा पाठीमागच्या भाग देखील बघू शकता. अशा पद्धतीने आपला फ्रंट पार्ट जो आहे दोन्ही तयार झाली. इथे बघा हे बघा असे आपले हे जे सेंटरचे जे टक्स आहे मधले ते एकदम कट टू कट जॉईंट होत आहे बघा. अशा पद्धतीने आपण कारण टक्स जे आहे ते मेजरमेंट नुसार आणि मार्जिन नुसारच सारखे घेतले, कमी जास्त कुठेही घेतला नाही. आता आपण हे पार्ट तयार झाले. आता आपण बॅक पार्ट घेऊ. बॅक पार्टला देखील आपल्याला टक्स द्यायचा आहे. तर बॅक पार्टचे देखील टक्सची मार्किंग करू. इथे बघा तरी इथे बघा आता तुम्हाला मी अगोदरच्या ब्लाऊजची जी स्टिचिंग आहे त्यामध्ये देखील दाखवलं होतं का इथून तुम्हाला टेप ठेवायचा. मी एकदा दाखवून देते पुन्हा. तर बघा आता इथून पण 2 इंच घेतले तर ते 2 इंच सोडून द्यायचे. बघा शिलाई मार्जिन 2 इंच आहे ना, ते 2 इंच सोडून द्यायचं आणि तिथून टेप ठेवायचा आणि ह्यात जो सेंटर आहे बघा ही लाईन दिसत असेल तुम्हाला सेंटरची, तिथे टेप ठेवायचा. तर तिथून इथपर्यंत किती येते 8 इंच. तर ह्या 8 इंचचं निम्म घ्यायचं. 8 इंचचं निम्म किती झालं 4 इंच. 4 इंच मार्किंग केली तर टक्स घ्यायचा इथं 4च इंचाचा. हे बघा इथं 4 इंचचं टक्स मार्किंग केली. इथून देखील चेक करून घ्यायचं 4 इंच, कारण आपला टक्स जो आहे तो मागे पुढे होईल, तिरपा होईल कारण त्यासाठी. तर बघा इथून पण चेक करून घेऊ 4 इंच आणि इथून देखील 4 इंच चेक करायचं. केलं आता दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच मार्किंग करायचं. स्केलने ही मार्किंग जोडून घेते बघा. असं जोडून घ्यायचंय बघा. जोडलं आता दुसऱ्या साईडचा टक्स आहे तो देखील मी त्याच पद्धतीने ड्रॉ करून घेतली. इथून आपण 2 इंच सोडून देणार कारण शिलाई मार्जिन घेतली आपण 2 इंच. इथून ही फोल्डिंगची लाईन दिसत असेल हा सेंटर आहे. इथून टेप ठेवायचा आणि इथे हे बघा इथपर्यंत असं टेप ठेवून मार्किंग करायची. तर याचा सेंटर घ्यायचा आहे. तर बघा इथून असं टेप ठेवून सेंटर मार्किंग करायची. तर इथून आपण किती घेतला होता हा 4 इंच. इथून देखील तुम्ही 4 इंच घेऊ शकता. हे बघा त्यानंतर वरती पण घ्यायचं आपल्याला 4च इंच. इथून चेक करून घ्यायचं 4 इंच. त्यानंतर आपण सरळ लाईन देऊन घेऊ बघा. इथून सरळ लाईन दिली. या लाईनच्या दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच मार्किंग करायचे आपल्याला आणि ते मार्किंग आपल्याला इथं जॉईन करायचे बघा. इकडे देखील सेम असं बॅक साईडचे जे दोन्ही टक्स आहे ते आपण मार्किंग केली. आता आपण ते स्टिच करणार. तर कशा पद्धतीने स्टिच करायचं तर इथं बघा हा जो सेंटर काढला यावर आपल्याला अगोदर शिलाई द्यायची, कच्ची शिलाई इथे देखील, कारण आपला अस्तर आणि जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित जॉईन होईल त्यासाठी इथं आपण अगोदर शिलाई देऊन घेऊ. बाहेर सुई काढून घ्यायची. धागा कट करून घेऊ. त्यानंतर बघा हा जो टक्स आहे इकडे पण आपल्याला सेम सेंटरला शिलाई देऊन घ्यायची. इथे सेंटरला शिलाई देऊन घेतली बघा मी अगोदर. म्हणजे आपलं अस्तर आणि जे मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित एकामेकाला दोन्ही जॉईन होतील. कधी कधी काय होतं
आपला अस्तरला स्टक बसल्या जातो आणि जे आपलं हे ब्लाउज पीसचं कापड असतं त्याला टक्सच बसत नाही. त्यासाठी आपल्याला जो सेंटर आहे त्याला शिलाई देऊन घ्यायची कच्ची. त्यानंतर बघा असं फोल्ड करायचं. आता जशी शिलाई दिली तशीच आपल्याला फोल्ड करायचं आणि जी मार्किंग केली त्या मार्किंग वर आपल्याला बॅक साईडचा जो टक्स आहे तो स्टिच करायचा आहे. बघा इथं अगोदर लॉक करून घ्यायचं. त्यानंतर इथपर्यंत येऊ द्यायचं. त्यानंतर टर्न करायचंय, बाहेर काढायची नाही सुई आणि पुन्हा यावर डबल टीप आणून द्यायची. अशा पद्धतीने आपण एक जो टक्स आहे तो स्टिच केलाय बॅक साईडचा. तर बघा सुई बाहेर का नाही काढायची, तुम्ही जर सुई बाहेर काढली आणि तिथून बघा शिलाई नंतर डबल जरी दिली तर नंतर आपली कालांतराने जी टीप असते ती उचवायला सुरुवात होते. त्यासाठी कधी सुई तिथून डायरेक्ट बाहेर काढायची नाही, तिथे सुई मध्ये ठेवायची, त्यावर डबल टीप आणायची. ते इकडे देखील सेम आपण बघा तिथं असं जी शिलाई दिली सेंटरवर तशीच ठेवायची आणि जसा टक्स आपण मार्किंग केलाय त्यावर आपण शिलाई देऊन घेऊ. बघा अगोदर इथे लॉक करून घ्यायचं मागे पुढे घेऊन आणि आपण शिलाई देऊन घेऊ. सुई तशीच मध्ये ठेवायची, ब्लाऊज फक्त टर्न करायचा आणि तिथून परत रिटर्न शिलाई आणायची. बघ आपण हे धागे जे आहे ते कट करून घेऊ. तर बघा अशा पद्धतीने बॅक साईडचे दोन पण टक्स आहेत ते आपण स्टिच केले. हे बघा हे बघा दोन्ही टक्स स्टिच करून घेतले. आता आपण फ्रंट पार्ट घेऊ पुन्हा त्याला, कारण आपल्याला क्रॉस पट्टी जॉईन करायची. तर क्रॉस पट्टी कशा पद्धतीने जॉईन करायची ते मी तुम्हाला सांगते. तर क्रॉस पट्टी घेऊ आपण. तरी बघा हे क्रॉस पट्टी घेतली, फॅब्रिक आणि मेन फॅब्रिक अस्तरची दोन्हीची कट करून घेतली. आपण एकदा ते ठेवून कट टू कट चेक करून घेऊ. अगोदर व्यवस्थित चेक करून घ्यायची, कमी जास्त असेल तर कट करून घ्यायची, कारण आपल्याला दोन्ही जे आहे पट्ट्या क्रॉस पट्टीच्या ते सारख्याच हवे अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या. हे बघा आता मी जे आहे एक्स्ट्राचा कट करून घेतली. इकडे देखील थोडं एक्स्ट्रा ते कट करून घेऊ आपण. कट केलं हे साईडचं राहू दे, नंतर आपण कट केलं तरी काही हरकत नाही, फक्त इकडचं कट करून घेऊ. हे बघा फिटिंगच्या बाजूचं राहू दे, कारण ते नंतर पण कट केले तर काही हरकत नाही. तर बघा आता आपण हे दोन्ही पार्ट असे समोरासमोर ठेवू. आता क्रॉस पट्टी घ्यायची अगोदर आपल्याला. तर बघा आता ही बाजू सरळ आहे आणि ही देखील सरळ आहे. सरळ वरती सरळ असं ठेवून घ्यायचे. इकडे देखील सेम सरळ वरती सरळ असं ठेवायचे. आता एक पार्ट मी बाजूला घेते. अगोदर एक पार्ट आपण स्टिच करू. इथं बघा सरळ वरती सरळ ठेवलंय, तर इथून अगोदर आपल्याला क्रॉस पट्टी जी आहे ती अर्धा इंच इथून सोडून द्यायची. बघा इथून सोडायची आणि इथून आपल्याला शिलाई द्यायला सुरुवात करायची. बघा व्यवस्थित आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. तर बघा अशी आपण शिलाई देऊन घेतली. आता आपल्याला इथं अस्तरची जी क्रॉस पट्टी ती देखील ठेवायची यावर. बघा आता ही जॉईन केली यावर आपण ही अशी ठेवू सरळ वरती सरळ आणि इथून खालून आपल्याला जॉईन करत घ्यायची. इथून मी आता जॉईन करत घेतली. बघा अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन आपल्याला ती जॉईन करायची. जॉईन केली त्यानंतर बघा आता जिथे आपण अस्तरची क्रॉस पट्टी जॉईन केली त्या साईडने आपल्याला दाबटीप द्यायची आहे. बघा इथे आता इथे आपण दाबटीप देऊन घेऊ.
तर बघा दाबटीप दिली. आता एक पार्ट आपण अस्तर आणि मेन फॅब्रिकची जी पट्टी ती जॉईन केली. आता दुसऱ्या पार्टला देखील सेम जॉईन करून घेऊ. इथून दुसरा पार्ट घेते बघा. सरळ वरती सरळ आपण क्रॉस पट्टी ठेवून घेतली. आता फक्त आपल्याला जॉईन करायची. इथून बघा, इथून देखील सेम अर्धा इंच सोडून द्यायचंय. तसं हा जो टोक आहे हे अर्धा इंच पुढे सोडायचं. त्यानंतर आपल्याला क्रॉस पट्टी जॉईन करायची घ्यायची बघा. तर बघा जॉईन करून घेतली. त्यानंतर आपल्याला अस्तरची क्रॉस पट्टी घ्यायची. आता ही अस्तरची क्रॉस पट्टी ही सरळ सरळवरती सरळ अशी ठेवायची आणि खालून अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन जॉईन करायची. ती तुम्ही आता जॉईन करते बघा. जॉईन केली. त्यानंतर हे बघा ओपन करायची आणि अस्तरची जी क्रॉस पट्टी त्या साईडने आपल्याला दाबटीप देऊन घ्यायची. ती तुम्ही आता दाबटीप देऊन घेते अस्तरच्या साईडने. तर बघा अशी दाबटीप देऊन घेतली. त्यानंतर आपल्याला आता हे पार्ट आहे हे बघा हे समोर ठेवले बघा अशा पद्धतीने. आता एक पार्ट घेऊ आपण अगोदर. तर इथे बघा आपल्याला जो पार्ट आहे असा राऊंड करत घ्यायचा आहे. हे बघा असं गोल गोल राऊंड करत घ्यायचा. काय करायचं, आता ही जी पट्टी ती अशी एक अस्तरची आणि मेन फॅब्रिकची बघा ही अस्तरची आहे आणि मेन फॅब्रिकची अशी एकावर एक ठेवायची. आणि इथून आपण जी शिलाई दिली क्रॉस पट्टीला त्यावर आता आपल्याला शिलाई देऊन घ्यायची. ती तुम्ही शिलाई देते बघा. पुन्हा तशी ठेवायची ती आणि यावर डबल टिप देऊन घ्यायची. इथे मी पुन्हा या शिलाईवर डबल टिप देते बघा. डबल टिप देऊन घेतली. त्यानंतर आपण आता दुसरा पार्ट घेऊ. दुसरा पार्ट देखील सेम त्याच पद्धतीने राऊंड करायचा आहे बघा. असा राऊंड करत घ्यायचा आणि अस्तरची आणि मेन फॅब्रिकची क्रॉस पट्टी एकावर एक असं ठेवायचं हे बघा असं. आणि आपल्याला इथून आता जॉईन करत घ्यायची आहे बघा इथून. जॉईन केली. त्यानंतर आपल्याला सुई तशीच आतमध्ये ठेवायची आणि यावर पुन्हा डबल टिप देऊन घ्यायची बघा इथं. पुन्हा डबल टिप देऊन घेतली. आता बघा दोन्ही जे पार्ट आहेत क्रॉस पट्टी आणि मेन फॅब्रिकचे जॉईन करून घेतले. आता हे आतमधले जे कापड आहे ते आपल्याला बाहेर काढायचंय बघा इथे. तर बघा अशा पद्धतीने आपण क्रॉस पट्टी जॉईन करून घेतली. आता दुसऱ्या पार्टची देखील आपण बाहेर जे आहे कापडाचं काढून घेऊ. हे बघा इथून. तर बघा दोन्ही साईडचे क्रॉस पट्ट्या आपण जॉईन करून घेतलेल्या बघा अशा. हे बघ जॉईन केले. आता आपल्याला आई पट्टीसाठी पट्ट्या बसवायच्या आहेत तर त्यासाठी मी पट्ट्या घेते. आपण इथे आता पट्टे जॉईन करून घेऊ. इथे बघा हे अशा पट्ट्या घेतल्या मी. आता हे डबल फोल्ड. आता इथे तुम्ही इथं 2.5 ते 3 इंचापर्यंत पट्टी घेऊ शकता. ते मोजून घेतली तरी काही हरकत नाही. तर हे बघा इथून मी अशी 3 इंचापर्यंत पट्टी घेतली बघा. मार्किंग करून घ्यायची 3-3 इंचावर केलं. त्यानंतर इथून मी आता ही पट्टी अशी कट करून घेते. आता ह्या दोन्ही पट्ट्या माझ्या आई पट्टीसाठी कट करून
करून घेतलंय. त्यानंतर इथं फोल्ड आहे, ह्या देखील कट करून घेतली. अशा 2 पट्ट्या मी कट केल्या. आता जॉईन कशा करायच्या ते आपण इथं बघू. तर इथं बघा, आपण आता जॉईन करून घेऊ. तर इथं बघा, अगोदर एक पट्टी घेतली मी, एक पार्ट बाजूला ठेवून घेतली. आता हा पार्ट आपला सरळ आहे बघा, हा जो पार्ट आहे आपला सरळ आहे. सरळवरती सरळ आपल्याला ही पट्टी अशी ठेवायची बघा. खालून अर्धा इंच फोल्ड करायची अगोदर आणि इथून आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई द्यायला सुरुवात करायची. एकदा लॉक करून घ्यायचं अगोदर. हे बघा, इथून शिलाई द्यायला सुरुवात करायची. त्यानंतर बघा, इथून पुन्हा अशी ओपन करायची आणि यावर दाबटीप देऊन घ्यायची बघा. अस्तरच्या साईडने द्यायची दाबटीप. दाबटीप दिली त्यानंतर बघा, ही पट्टी जी आहे अगोदर अशी फोल्ड करायची आणि इकडे अशी जॉईन करायची बघा. इथे मी अशी फोल्ड करून घेतली आणि इकडे अशी जॉईन करते. आता तुम्हाला जशी हवी, आता मला या ब्लाऊजला ज्या आहे त्या काचा करायच्या आहेत आणि त्या पण मशीनवर करायच्या आहेत. त्यासाठी मी थोडी पट्टी मोठी घेतली. तुम्हाला जर हुक लावायची असेल तर तुम्ही पट्टी थोडी छोटी घेतली तरी काही हरकत नाही. पण काचांना थोडी मोठी पट्टी हवी असते आणि मशीनवरच्या काचांना ती मोठीच हवी असते. तर त्यासाठी मी थोडीशी मोठी घेतली. आता इथून आपण शिलाई देऊन घेऊ बघा. तर बघा, शिलाई देऊन घेतली. एक्स्ट्राचे जे कापड आहे ते कट करून घेऊ. ते एक साईडची जी पट्टी काच पट्टी ती आपण जॉईन केली. आता दुसऱ्या साईडची देखील आपल्याला जॉईन करायची. तर त्यासाठी मी दुसरा पार्ट घेतली बघा. आता हा उलट ठेवलाय आणि पट्टी आपल्याला सरळ ठेवायची. इकडनं खालून अर्धा इंच अगोदर फोल्ड करायचं आणि इथून शिलाई द्यायला सुरुवात करायची. अर्धा इंच आपण शिलाई मार्जिन घेतली तर अर्धा इंचावर शिलाई द्यायची. लॉक करून घ्यायचं अगोदर इथं बघा. त्यानंतर आपल्याला इथे शिलाई द्यायला सुरुवात करायची. शिलाई दिली त्यानंतर बघा, हा पार्ट असा पुन्हा ओपन करायचा. इथून बघा, इथून जे आहे अगोदर तुम्हाला फोल्ड करायचंय. आता जेवढी पट्टी, आता इकडनं आपण बटनच लावणार आहे त्यामुळे छोटी जरी पट्टी असली तरी काही हरकत नाही. तर हे बघा, इथून मी असं फोल्ड करते आणि असं ठेवून घेतली. आता हे बघा, अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला ही जी पट्टी आहे ती इथं जी शिलाई दिली त्याच शिलाईवर आपल्याला ती ठेवून जॉईन करून घ्यायची आहे बघा. इथून मी अशी जॉईन करून घेतली. व्यवस्थित एकावर एक ठेवून जॉईन करायची. तर बघा, दोन्ही साईडच्या ज्या आहेत आपल्या आहेत पट्ट्या लावून फ्रंट पार्ट आपण तयार केला आहे बघा. दोन्ही साईडच्या पट्ट्या आपण जॉईन करून घेतल्या अशा पद्धतीने. आणि इथं आता तुम्हाला ह्या पट्ट्या चेक करून घ्यायच्या आहे. तर एक म्हणजे जर कमी जास्त असेल तर आपली कमी जास्त नाही, कट टू कट येते. आता तुमची जर कमी जास्त असेल तर तुम्हाला त्या सारख्या करून घ्यायच्या आहे, कारण या गळ्याला जी आहे ती पायपिंग करायची. तर पायपिंग कशा पद्धतीने करायची ते इथे तुम्हाला मी सांगते. तर बघा, पायपिंग साठी आपण ब्लाउज पीस मधलं कापड आहे तेच वापरतो. ते बघा, हे दोन आहे, डबल फोल्ड आहे म्हणजे दोन कापड आहे तर ते आपल्याला असे ठेवायचे बघा. स्केल कशी ठेवली बघून घ्या. तिरपे ठेवायचे आणि तिरपेच आपल्याला पायपिंगच्या ज्या पट्ट्या आता यावर ठेवल्या ना तर ते मार्किंग होणार नाही, कारण असं तिरपायचे ते कापड असं जमा होईल. ते इथे बघा, मी असं थोडं तुम्हाला दिसत असेल थोडंफार मार्किंग करून घेतलंय आणि अशी तिरपी पट्टी पायपिंग साठी कट करून घेतली. आता ह्या पट्ट्या किती घ्यायच्या तर 1-1 इंचच्या तुम्हाला घ्यायच्या. इथे बघा, 1-1 इंचच्या मी अशा पायपिंग साठी पट्ट्या कट करून घेतली. तर इथं आपल्याला अशा एकावर एक अशा व्यवस्थित ठेवून घ्यायच्या. तर बघ, अशा पट्ट्या आपण पायपिंग साठी तिरप्या कट करून घेतल्या. आता त्या आपण जॉईन करून घेऊ. तर बघा, जॉईन कशा करायच्या. इथं अगोदर ही सरळ आहे, सरळ वरती सरळ अशी ठेवायची ही पट्टी, सरळ वरती सरळ ठेवायची आणि अशी तिरपी याला शिलाई द्यायची. तिथून अशी तिरपी शिलाई द्यायची बघा.
तिरपी शिलाई दिली त्यानंतर आपल्याला एक्स्ट्राचं कापड कट करायचं म्हणजे आपली जी पायपिंगची पट्टी ती अशा पद्धतीने आपली तयार होती. त्यानंतर आता दुसरी देखील आपण जॉईन करून घेऊ बघा इथे. आता ही पट्टी सरळ तर आपण दुसरी पट्टी घेऊ सरळवरती सरळ अशी ठेवायची आणि ही देखील अशी तिरपी शिलाई द्यायची आहे. इथे अशी तिरपी शिलाई देते बघा. तिरपी शिलाई दिली एक्स्ट्राचं जे कापड आहे ते सर्व कट करून घेऊ आपण. हे बघा तर बघू शकता अशा पद्धतीने आपण ही देखील पट्टी जॉईन केली. आता दुसरी देखील सेम सरळवरती सरळ ठेवून इथून आपल्याला तिरपी शिलाई द्यायची बघा. एक्स्ट्राचं कापड कट करून घेऊ. तर अशा पद्धतीने आपण ज्या पायपिंगच्या तिरप्या पट्ट्या कट केल्या होत्या त्या आपण अशा जॉईन करून घेतल्या आहे बघा. आता आपण काय करू एक बाजूने अर्धा इंच फोल्ड करून आपल्याला टीप देऊन घ्यायची. इथून मी एक अर्धा इंच फोल्ड करून टीप देऊन घेते बघा. तर आपल्याला टीप देऊन घ्यायची. तर पूर्ण आपण पट्टी जी आहे ती अर्धा इंच फोल्ड करून टीप देऊन घेऊ. तर बघा अर्धा अर्धा इंच फोल्ड करून अशी आपण टीप देऊन घेतली. त्यानंतर आपल्याला आता फ्रंटचे जे पार्ट आहे ते घेऊ. आता अगोदर हा पार्ट घेतली तर बघा आता हा सरळ आहे आणि ही पट्टी देखील सरळवरती सरळच ठेवायची आपल्याला. इथे आपण चेक करून घेऊ. हे बघा सरळवरती सरळ ठेवायची आणि अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊ पट्टी आपल्याला जॉईन करायची बघा. इथून जास्त खेचायची पण नाही लूज पण सोडायची नाही. व्यवस्थित आपल्याला जॉईन करायची पट्टी. हे बघा अशी तर इथपर्यंत आपण जॉईन केली. आता एक्स्ट्राचा अर्धा इंच कापड ठेवू बाकी कट करून टाकायचं. आणि हे जे अर्धा इंच आपण ठेवलंय ते असं इथे फोल्ड करायचंय बघा आणि यावर आता टीप देऊन घ्यायची आहे. टीप दिली त्यानंतर बघा आपल्याला ते इझी पायपिंग अशा पद्धतीने तुम्हाला जशी जाड बारीक हवी त्यानुसार ठेवायची आणि आता शिलाई देऊन घ्यायची. आता पायपिंग करताना जे आहे की पायपिंग वर शिलाई येऊ द्यायची नाही त्याच्या साईडला आपल्याला शिलाई येऊ द्यायची. व्यवस्थित आपल्याला राऊंड करून शिलाई देऊन घ्यायची बघा. मी अशी जशी जाड बारीक आहे त्यानुसार फोल्ड करून शिलाई देऊन घेतली पायपिंगला. तर बघा व्यवस्थित कापड जे फोल्ड केले आपण ते व्यवस्थित फोल्ड करून आणि टर्न करायचं. इथे लॉक करून घ्यायचं. हे बघा आता अशा पद्धतीने आपण एक साईडची जी पायपिंग आहे ती करून घेतली आहे बघा. बघू शकता तुम्ही. आता एक साईडची केली सेम आता दुसऱ्या साईडची जी आहे ती देखील आपण करून घेऊ. इथं बघा मी हा दुसरा पार्ट घेतलाय सरळ सरळवरती सरळ ठेवायचा आहे. आता इकडनं आपण अर्धा इंच अगोदर फोल्ड करायचं आणि इथून आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन घेऊन शिलाई द्यायला सुरुवात करायची. जास्त खेचायचं नाही. तर बघा अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायचं. जॉईन केलं त्यानंतर एक्स्ट्राचं जे आहे ते कट करून घेऊ. त्यानंतर बघा तुम्हाला जशी जाड बारीक हवी त्यानुसार फोल्ड करायची पाहिजे आणि बघा अशी आता यावर आपण शिलाई देऊन घेऊ. पायपिंग वर शिलाई द्यायची नाही साईडने शिलाई द्यायची. तरी तुम्ही आता जशी राऊंड करून शिलाई देऊन घेतली पायपिंगला. तर बघा
अशा पद्धतीने आपण दोन्ही साईडचे फ्रंट पार्ट आहे त्यांना पाइपिंग देऊन पार्ट तयार केले. हे बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा जवळून बघा. आता सेम कापड असल्यामुळे ते दिसून पण येणार नाही. पण हे बघा अशा पद्धतीने पाइपिंग फ्रंटला करून घेतली. आता आपले फ्रंटचे दोन्ही पार्ट पाइपिंग करून तयार झाले. हे बघा, शेकावर ठेवून चेक करायचे. ते बघा कट टू कट येते, कुठेही कमी जास्त वगैरे होत नाही. तर आता बघा आपण एवढं फ्रंट पार्ट तयार केलाय, त्यानंतर बॅक पार्ट देखील तयार करून घेतलाय. आता जे राहिलेले बाकीचे जे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये कंटिन्यू करू. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.